जनावराचा हौद पण धुवून घ्यायचा। ज्वारीचा पाचोळा गेला समजा हौदामध्ये, जनावराचा हौद धुवायचा आहे। 4:30 वाजलेत। जनावर बैल ती बाहेर बांधले, गाई बैल बाहेर बांधलेत। हौद धुवून घ्यायचा। वर घालताना तर कडबा टाकला होता, ती समजा पाचोळा गेला हौदामध्ये, घाण झाले पाणी, गच्ची करायची, त्या रूममध्ये नेऊन टाकायचं पाणी। आधीच पाणी नाही, वाटोळ करायचं नाही पाणी। हौद पण धुणं होत आहे आणि रूममध्ये पण पाणी ते मोकळी माती असल्यामुळे उकरायला लागले। पाणी टाकल्यामुळे चोपतंय। उद्या त्याला गच्ची करून घ्यायची, धुवायचं हौद, बकेटात ते आणायचे, बकेटामध्ये न्यायचं पाणी। सकाळी कॅन्ड कापलं होतं, कॅन्डानं हौदातलं पाणी उपसायचं, उपसून बकेटामध्ये टाकून त्याच्या रूममध्ये नेऊन टाकायचं। गहू ज्वारी टाकायची, त्या रूममध्ये गच्ची करून घ्यायची। उंदरं तिला उकरायला लागले, मोकळी माती असल्यामुळं पाणी टाकून चुपून घ्यायचे। आणि बकेटानं पाणी घ्यायचं, हौद धुवून गाठ झाले पाणी, पाचोळा ते गेला हौदामध्ये। दहा बारा दिवसाला हौद धुवून घेतोय। वारीनं पाचोळा पण जातो, एक हौदामध्ये पाचोळा केर जातो। डबकन उपसायले हौद। पाचोळा आला हौदामध्ये, ज्वारीचा पाचोळा येऊन पल्लाय मध्ये, ते कामात राहू द्या। सकाळी भरायचा हौद, बैल वासरं पाणी पाजले, कपड्यांना पुसून कोरडा करायचा। पत्रे दाखलेले असतात हौदावर, तरी पाचोळा पल्लाय वाटून